गुड मॉर्निंग फ्रेंड्स। हा ईस्ट 30 लिंकन हायवे रूट आहे आणि आपण ह्या लिंकन रूटवर उभा होतो। हा चौक आहे पहा। हा गोप्रोवर नाही बनवत मित्रांनो, मी हा मोबाईलवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय मी। आपण आता हा चौक पाहूयात। हे कुठल्या गाड्यात मला नाही आवाज सांगता येणार। वेट पेंट हा चौक पाहूयात आपण। सरळ जो दिसतोय 135 फीट स्ट्रीट आहे आणि इकडे काय लिहिलेलं आहे US रूट 30, म्हणजे हा US रूट आहे। हा इकडून असा येणारा हा असा सरळ, हा असा सरळ US रूट 30। आणि मी आत्ता जो उभा आहे ते माझ्या मागे जे लाल कलरचं किंवा कावच्या कलरचं जर दिसत असेल ते माझ्या नातीची शाळा। आपण ती शाळा पाहूयात। आणि एक लव विथ द लँड ऑफ शिकागोला, लव विथ द लँड ऑफ लिंकन, हेड ऑफ हायवे मॉडर्न बिहेवियर कन्सल्टिंग। अब्राहम लिंकनच्या बाबतीत शिकागोला फार महत्त्व आहे। आता ह्या कारची हे कारच पहा। आता ही कार व्हाईट कलरपासून पहा किती दूर अंतरावर थांबलेली आहे आणि जेव्हा त्यांना ग्रीन सिग्नल मिळेल त्यावेळेला कशी सुसाट जाईल पहा। मुद्दामून थांबतोय मी इथे, मुद्दामून दाखवतोय। त्या लेडीला नको वाटायला, पण आपण ही जोपर्यंत ग्रीन सिग्नल मिळाला ना की कशी सुसाट सुटेल ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी। आणि ग्रीन सिग्नल मिळेपर्यंत ते पेशन्स ठेवणार आहेत, मला फुल कॉन्फिडंट आहे। पाहणारं जरी कोणी नसलं ना तरी ते पुढे जाणार नाहीत पहा। जोपर्यंत हे रेडचं ग्रीन होत नाही तोपर्यंत हे थोडे पण हलणार नाहीत पहा। माझा व्हिडिओ मोठा होतोय तरी मी पेशन्स बाळगणार आहे। समोरून वाहनं आलेले आहेत पहा। आणि जेव्हा तो ग्रीन सिग्नल आता ग्रीन सिग्नल सुटली, सुसाट सुटणार, काय पाहणार नाही तुम्ही। पाहिलं 3 मिनिटाचा व्हिडिओ झाला यार, मोठा झाला व्हिडिओ। या चौकातून आपण इकडे पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात। ही माझ्या नातीची शाळा, शाळेत आपण नंतर जाऊयात। आत्ता मॉर्निंग वॉक करतोय। तर इकडे डावीकडे जसं म्हणतोय मी तुम्हाला की माझ्या डाव्या बाजूला आहे ते प्लेनफील्डचं आहे। ही जी शाळा आहे ह्या शाळेचं नाव आहे वॉकर्स ग्रो। मे 10, 2024। अजून इकडे वॅकेशन सुरू झालेलं नाही, त्यामुळे माझी नात आता थोड्या वेळात नात निघतील थोड्या वेळात आवरून। फॅमिली बिहेवियर हेल्थ मॅकडोनल्ड्स, त्या मॅकडोनल्डकडे जाणारा इथून सुद्धा जाता येतं। आणि ह्या वॉकर्स ग्रोच्या समोर पण एक शाळा आहे, मला माहिती आहे नक्की। आपण थोडं त्या शाळेबद्दल तिथे पण जाऊयात। वॉकर्स ग्रो एलिमेंटरी स्कूल आहे हे, त्याच्या समोर असं आहे। आता इथे सबब आहे की काय माहिती नाही, पण हे प्लेनफील्ड आहे, ते विलेज ऑफ प्लेनफील्ड म्हटलं जातं पहा। आणि हे वॉकिंगसाठी ठेवलेली जागा।
मोबाईलमध्ये मला कळेल किती मिनटाचा व्हिडिओ आहे आणि किती मिनटांनी मला बंद करावं लागेल. माझं मोस्टली टार्गेट आहे 10-12 मिनिटाचा एक व्हिडिओ असेल तर मोस्टली तुम्ही पाहू शकाल. पण 15-20 मिनटात असेल तर तुम्ही टाळाटाळ कराल, म्हणून मी छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. गॉर्डर स्कूलचं म्हटलं असेल मी मागे म्हटलं होतं पहा, ह्या ग्रोच्या वॉकर्स ग्रोच्या समोर द गॉर्डर स्कूल आहे. अरे बापरे, ह्या कारला ओळायचं आहे. तो समोर येते गॉर्डर. ती मला म्हणत होती की स्कूलचा व्हिडिओ तुम्ही बनवू नका, वॉकर्स ग्रो. आपण त्या मागच्या चौकापासून आलेलो आहे आणि हा वॉकिंग प्लाझा आहे. हे वॉकर्स ग्रो प्लेनफील्डमध्ये येते की नाही मला माहिती नाही, पण आपण तिकडे सुद्धा जाण्याचा प्रयत्न करूयात. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आमच्या घराकडे जाताना हा छोट्या मार्गाने सुद्धा एक छोटासा पलीकडे जाता येतं आहे. हा वॉकिंगसाठी रस्ता कसा केला. टू व्हीलरसुद्धा येथून जाऊ शकतात. मागे आपण जर पाहिलं असेल तर स्पीड लिमिट मित्रांनो हायवेला 50 होती. आता इथे स्कूल असल्यामुळे एड स्कूल स्पीड लिमिट 35. हे 35 माइल्स आहेत. मोस्टली स्कूल व्हॅनचीच वाहतूक बऱ्यापैकी आहे. आता स्कूलचं टायमिंग होत आलेलं आहे. आता साधारण वाजलेत 7:24 झालेत. आपण आता कडेकडेने आलेलो आहे तर भरपूर ससे पाहायला मिळतात. हे रानटी किंवा जंगली ससे असतील, आपल्यासारखे व्हाईट नाही आहेत. आमच्या दारात आमच्या घरीसुद्धा असे बरेच येत असतात, फिरत असतात ते ससे. आता इतका वेळ व्हिडिओ चालू आहे, जवळजवळ 8-8 मिनटं गड्यांना मित्र हा व्हिडिओ चालू आहे. आता मला पास करणारा किंवा समोरून येणारा किती माणसं भेटले असतील पहा, तुम्ही सांगा मला बरं. एक लेडी भेटली होती, ती टीचर असावी कदाचित तीच. अदरवाईज आत्ता किती वाजलेत पहा, परत दाखवतो आहे 7:26 झाले. एकही व्यक्ती मला दिसलेला नाही पहा. आम्ही 2-3 वेळा व्हिडिओ स्टॉप केला आहे, त्याचा असं नाही की त्या 2-3 मिनटामध्ये कोणी गेलं असेल, पण खरं सांगतो कोणी गेलेलं नाही अजून. ही बाउंड्री आहे. इकडूनसुद्धा मी आमच्या घरी जाऊ शकतो आहे, पण मी आत्ता बाउंड्री पाहतो आहे, म्हणून आपण पुढून जाऊयात. हो, ही वळणार आहे गाडी पहा. पाहिलं आहे मी मागे, ही गाडी वळणार आहे. हे काय बरं, विलेज ऑफ प्लेनफील्ड हार्वेस्ट ग्लेन. मी मुद्दामून फक्त आतमधलं काहीच घेतलेलं नाही 2-3 व्हिडिओमध्ये. बाउंड्रीनेच दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. असं कडेकडेने मी चालू आहे आणि ऑलरेडी व्हिडिओ झाला माझा 9.47. तर मला वाटतं की व्हिडिओ स्टॉप करावा. पुढे चौकात दिसला की मी व्हिडिओ स्टॉप करणार आहे. 9:57 मिनटाचा व्हिडिओ होता आहे माझा. आता आमचं घर जवळ आलेलं आहे, पण आपण बाउंड्रीने जाणार आहे, त्यामुळे
हे सगळे व्हिडिओ आहेत ते बाउंड्रीचेच असण्याचं मी इथे गेल्यानंतर व्हिडिओ बंद करणार आहे. डावीकडे वळलं की माझ्या घराकडे आपल्या घराकडे आपण जाऊ शकतो आहे. आणि व्हिडिओ झाला आहे जवळजवळ 10 मिनटाच्या वर. तेव्हा चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब. परत सांगतो, चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हालासुद्धा चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्ही शेअर केले तर इतरांनासुद्धा पाहायला मिळतील. मला एडिटिंग करता येत नाही, त्यामुळे व्हिडिओ मोठा झाला तर मला कट करतासुद्धा येणार नाही आहे. म्हणून मी प्रिकॉशन घ्यायची म्हणून व्हिडिओ बंद करणार आहे. मागे पायरारी नॉल म्हणून लिहिलेलं दिसतं आणि 11 मिनटं झाली आहेत आणि ही मुलं पहा इकडे स्कूल बससाठी थांबलेली आहेत. इकडे आमचं घर आहे. या रस्त्याने सरळ गेले की आमचं घर लागेल. आता परत सांगतो, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ सबस्क्राईब करा. तुम्हाला लाईक नाही केलं, डिसलाईक केलं तरी चालेल, पण व्हिडिओ सबस्क्राईब तर शेअर तर नक्की करा मित्रांनो. थँक्यू.